देवा, अहो काय पुण्य आहे माझं म्हणून तुम्ही मला आज ही समज सांगतायसा. ते तुझे संचित आहे म्हणून तुझ्या आयुष्यात हा योग आला आहे. मनुष्याला जे सुख आणि दुःख प्राप्त होते ते ह्या संचितावरच. देवा, तुम्ही गायत्री देवींबद्दल मला सांगत होते तेव्हा काय झालं ठावं नाही, पण माझं मन शांत झालं आहे बघ. आणि सत्य समजण्यासाठी ह्याच शांततेची आवश्यकता आहे. देवा, मला असं वाटतच नाही का तुम्ही बोलायचं थांबाव. मला काय, मी हवे तेवढे बोलत राहील, परंतु तुला श्रवण करता यायला हवे. का नाही जमणार? तुम्ही सांगा जी. मन हे भ्रमरासारखे असते, ते सदैव इकडे तिकडे फिरत असते. त्याला एकाग्र करणे हे सोपे नाही. म्या समजा जीव एक करून ऐकल जी. बानू, भ्रमरावरून मला एका देवीची गोष्ट आठवली. ती देवी म्हणजे भ्रामरी देवी. ह्या नावाची देवी आहे हे बी मला ठाव नव्हतं. होय, भ्रामरी देवी. आणि ह्या क्षणी मला तिचे अस्तित्व देखील जाणवत आहे. राघोबा, चल की आता. आपली कामं संपलेली नाहीत अजून. होय, चल की. पर काय हा काय म्हणतोय आता, प्रधानजी आणि लक्ष्मी देवी ह्या वक्ताला कुठं चाललं असतं र? तुला काय करायचंय रे? आपलं काम आपण करावं, आलं का ध्यानात? चल आता. अरे आता चल म्हणलो ना तुला, चल की. नाही र, आता बघ, सकाळच्याला चौडप्पा गेले होते, हा, नंतरच्याला गणेश गेलं होतं, आणि आता प्रधानजी लक्ष्मी देवी चालल्या. ती मला तर वाटतं बानाईकडे चाललं असत्याल बघ. तुला नसत्या गोष्टीमध्ये नाक खुपते कोणी सांगितले रे? तसं नाही र, पर पुन्हा तंटा व्हाय न ग म्हणून म्हणतोय म्या. कशा काय सत्य होईल? महाराष्ट्र देवीनं स्वतःहून बानाईची जेवाय बोलवलं, आठवतंय ना? होय, देव बानाईकडे गेलं तेव्हा महाराष्ट्र देवीने त्याची थांबविलं नाही. होय र, पर मला वाटतं त्यांच्या मनामध्ये काहीतरी असणार बघ, नाहीतर नाही असं करायचं त्या. माझं डोसं सारख्याच्यात कामाला लाग, नाही तर बघ. चल आता. होय, चल. अंगाची हल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो?
अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.